नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सोरटी सोमनाथ येथून थेट प्रक्षेपित झालेली आरती आपण बघितली असेल आणि खरंच या आरतीनं मन अगदी प्रसन्न झालं असेल. गणपती बाप्पा मोरया या जयघोषानं सुद्धा असंच वातावरण भारून जातं नाही का. आता गणेश उत्सव जवळ येतोय. मुळात आपल्याकडचा गणेश उत्सव हा फक्त भक्ती आणि श्रद्धा यांचं माध्यम नाहीये, तर समाज प्रबोधनातून अनेकविध कार्यक्रम अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ करत असतात. आणि त्यात जर सखीने किंवा महिलांनी जर नेतृत्व केलं असेल अशा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात, तर किती वेगळ्या पद्धतीने उपक्रम होऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण आहे जोगेश्वरीतलं एक मंडळ. या निमित्तानं आजचा हा भाग पाहूया. आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत परंपरेसोबत परिवर्तनाची एक नवी दिशा, जिथं सगळ्या मंडळाचं नेतृत्व करता आहेत सखी. सखी सह्याद्रीमध्ये आज अशाच दोन सखी आपण इथे निमंत्रित केलेल्या आहेत. आज आपल्या बरोबर आहेत सौ रुपल खैरनाल मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. तसंच आज आपल्या बरोबर दुसऱ्या सखी आहेत सौ मेघा चव्हाण. तुमचंही अतिशय मनापासून कार्यक्रमात स्वागत करते. तुम्हा दोघींचंही स्वागत करतानाच खूप छान वाटतंय, कारण एकंदरीतच सगळं वातावरण आता गणेश उत्सवाच्या वाटचालीकडे लागलेलं आहे. सगळ्यांचे डोळे तिथे लागलेले आहेत आणि या निमित्तानं हे नेतृत्व करताना काय काय गोष्टी तुम्ही कुठली काळजी घेता हे सगळं जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. सुरुवात करतेय रुपल मॅडमपासून. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर श्यामनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी यांच्याबरोबर त्या काम करता आहेत. त्या आहेत उपसचिव. त्यांचे पती शिवाजी खैरनार यांच्या समवेत कोविड टास्कमध्ये 1850 नागरिकांचा जीव वाचवण्यात सुद्धा त्यांचा सहभाग होता. तसंच 499 हरवलेल्या नागरिकांना सुखरूप घरी पोहोचवण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यातही मॅडम त्यांच्याबरोबर सहभागी होत्या. एकंदरीतच मंडळातील महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर असू दे किंवा त्यांना सक्षम बनवण्याचं कार्य असू दे, आदिवासी पाड्यांसाठीचं कार्य असू दे, या मंडळाच्या माध्यमातून हे पद भूषवत असताना त्या हे काम पाहत आहेत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर दुसरी सखी आहे. त्यांचाही थोडक्यात परिचय करून देते सौ मेघा चव्हाण. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळामध्ये चिटणीस या पदावर त्या कार्यरत आहेत. मंडळातर्फे होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी आहेतच, नेतृत्व करता आहेत. सोशॉलॉजी हा विषय घेऊन त्यांची पदवी प्राप्त झालेली आहे. अरुणोदय सहकारी पतपेढीमध्ये सध्या त्या ब्रँच मॅनेजर म्हणून काम बघतात. मला विशेष उल्लेखनीय वाटतं की तुम्ही दोघीही काम सांभाळून या मंडळामध्ये हे विशेष पद भूषवतात. खरं तर ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा विषय निघतो त्यावेळेला बरेचदा असं होतं की हे क्षेत्र पुरुष प्रधान आहे की काय किंवा पुरुष मक्तेदारी आहे की काय. पण आज तुम्हा दोघी सखींना इथे बघून आम्हाला खूप छान वाटतंय. तेव्हा आता वेळ न घालवता आम्ही लगेचच पहिल्या प्रश्नाकडे येणार आहे. जोगेश्वरीचं हे मंडळ कशी झाली वाटचाल, थोडक्यात काय सांगाल? सर्वप्रथम तर आम्ही गणरायाचं स्तोत्र म्हणून आम्ही हेच चालू करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वप्रथम राजाचा विजय असो. सर्वप्रथम सर्वांना जय गणेश. आणि या कार्यक्रमात सखी सह्याद्रीने आम्हाला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. नक्कीच. आमचं श्यामनगरचं राजा हे मंडळ, हे मंडळाचं नाव नसून ही गणेश भक्तांनी दिलेली त्याला एक उपाधी आहे. अरे वा. आमच्या मंडळाचं खरं नाव आहे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ श्यामनगर जोगेश्वरी पूर्व. टोटल आमच्या इथे जे 98 सोसायटीज आहेत त्या मिळून हे एक मंडळ बनलेलं आहे. आणि आमच्या मंडळामध्ये फक्त म्हणजे उत्सव साजरा न करता त्याच्याबरोबर सामाजिक कामं, सामाजिक बांधिलकी जपणं हेच आमच्या मंडळाचं एक काम राहिलेलं आहे. आणि आमचं मंडळाचं ब्रीदवाक्य आहे असं आहे, वसा सामाजिक परिवर्तनाचा श्यामनगरचा राजाचा. हे आमचं बोधवाक्य आहे आणि हे बोधवाक्य घेऊनच आम्ही आमची पुढची वाटचाल सुरू करतो. आमच्या मंडळामध्ये 17 पदाधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये 8 महिला पदाधिकारी ह्या पदावर आहेत. हे खास विशेष आहे, कारण इतर मंडळात देखील महिला असतात पण पदावर एवढ्या प्रमाणामध्ये महिला क्वचितच आपल्याला बघायला मिळतात. नक्की असं आहे. बरं, आता तुम्ही उल्लेख केलात की हे जुनं मंडळ आहे. साधारण किती वर्ष मेघा मॅडम आपल्याकडे येते
किती वर्ष मंडळाला झाली आणि आता रुपल मॅडम म्हणाल्या तसं की जवळजवळ महिलांचं प्रमाण पदाधिकारी या पदावरचं हे जास्त आहे, तर त्याही संदर्भात प्रश्न आहे की आपण निर्णय घेताना या महिलांना कशा पद्धतीने निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि खरंच त्यांच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला जातो का, काय सांगाल? हो नक्कीच मॅडम, मी इथे नमूद करू इच्छिते की आमच्या मंडळामध्ये 17 पैकी 40% महिला म्हणजे 8 महिला आमच्या पदाधिकारी आहेत. नावं घेऊ मी खरंच बरं वाटतंय मला इथे तुम्ही आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. स्मिता सावंत, उषा पाताडे, ज्योती आळवे, महाजन, प्राजक्ता महाजन, वैशाली भिंगारडे, सीमा जाधव, अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणींबरोबर आम्ही कामं करतो. आणि मंडळामध्ये असं नाही आहे की पुरुष प्रधान सगळीकडे आहे सगळं आहे. आज आम्ही महिला एकत्र येऊन बैठकीमध्ये म्हणा किंवा मीटिंग ज्या आमच्या असतात तिथे आमची मतं ही सर्वसामान्यांबरोबर आमचीही मतं त्यामध्ये विचाराधीन असतात. आणि असंच नाही, त्या मतांचा आदर करून माझे सहकारी जे पुरुष मित्र आहेत बरोबर आमच्या जे काम कार्यरत असतात त्यांनी ही मतं विचारात घेऊन त्याच्यावर विचारसरणीची ती अंमलबजावणी पण झालेली आहे. मला वाटतं तुमचं मंडळ किती छान आहे आणि महिला किती सहभागी होतात याचा एक फोटो आम्ही बघतोय. हो, आमच्या महिला मंडळामध्ये 8 महिला पदाधिकारी असून देखील आमच्या बरोबर बाकीच्या ज्या इतर महिला आहेत त्यांचा देखील आम्हाला खूप मोठा मदत असते आमच्या बरोबर काम करण्याची. म्हणजे असं नाही की चला तुम्ही पदावर आहे तर तुम्हीच काम करा, असं नाही आहे. टीम वर्क मॅडम, टीम वर्क आहे इथे. टीम वर्क मधूनच आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचंय, कारण टीम वर्क असल्याशिवाय नक्कीच मला वाटतं इतके वर्ष मंडळाला झाली नाहीयेत. मगाशी आपण चर्चा करत असताना एक 50व्या वर्षी तुम्ही जे काही उपक्रम केले होते 50 वर्षभरातले, तर मला वाटतं या सामाजिक उपक्रमांकडे आपण येऊया. रुपल मॅडम, काय सांगाल, कुठले कुठले सामाजिक उपक्रम या मंडळाकडून होतात? आमचं जेव्हा 50वं वर्ष होतं तेव्हा 50 सामाजिक उपक्रम करणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव मंडळ असं विविध वृत्तपत्रांनी याची दखल घेतली होती. आमच्या मंडळामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम अशी बरीचशी उपक्रम केली, जेणेकरून सुरक्षेची राखी ही सुरक्षा कर्मींसाठी म्हणजे पोलिसांना आम्ही हा उपक्रम केलेला होता. मला वाटतं हा फोटो आम्ही बघतो. हा बरोबर. हा, संरक्षणाची राखी, पुन्हा जे कचरा उचलणारे आपण ज्यांना म्हणतो तर त्यांना आपण बरेचसे कचरा उचलणारे बोलतात पण ते स्वच्छता कर्मी असतात, ते स्वच्छता दूत असतात, हे आम्ही लोकांना सांगतो. कारण कचरा करणारे तर आपण असतो, ते उचलणारे असतात, म्हणजे ते दूत झाले. तर त्यांच्यासाठी एक स्वच्छता कर्मीची राखी, पुन्हा आणखीन बरेचशे आमच्याकडे मंडळामध्ये महिलांची आरती, अल्पसंख्याकांची आरती आणि अंगणवाडी सेविकांची आरती, अशा बऱ्याचशा आमच्याकडे आरत्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या आरत्या, सगळ्यांना आम्ही ह्याचा मान देतो. पोलिसांची आरती असते, महिलांची आरती तर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येमध्ये असते. मेघा मॅडम, काय जोडावं असं वाटतंय? हो नक्कीच मॅडम, इथे नमूद करावं असं वाटतंय मला की या सर्व आमच्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडतातच, परंतु अवयवदान हे देखील आम्ही केलेलं आहे. या गणेशोत्सव दरम्यान फक्त आम्ही संस्कृती किंवा परंपरा न जपता सामाजिक कार्यही करतोय. अवयवदान नसतं. मानिनी पुरस्कार आम्ही दिले आहे. मानिनी पुरस्कार त्या संदर्भात मी थोडंसं सांगेन की आपल्या ज्या महिला ज्यांचे पती त्यांचं निधन, त्यांची मुलं लहान असतानाच झालेलं आहे, त्यांना समाजाचा सपोर्ट तर कमी मिळतोच पण घरातल्यांचा पण सपोर्ट कमी मिळतो. अशा महिलांना आम्ही पुरस्कृत केले आमच्या मंडळातर्फे, जेणेकरून त्यांना त्यांची ती काय म्हणावं आपण त्याला एक प्रोत्साहन दिलं त्या गोष्टीला आणि त्यांना शाबासकीची एक थाप दिली. आणि मला वाटतं शाबासकीची थाप आम्हाला दिसते की माननीय आणखीन तसंच आम्ही 50 उपक्रम केले, त्यामध्ये सर्पमित्र हा देखील आम्ही तिथे कार्यक्रम केला आहे. तशीच असं तेवढ्या पुरता न राहता आम्ही आज 50 मंडळां म्हणजे आमच्या के पूर्व विभागामध्ये मी म्हणेन 2700 मंडळ आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलोय. रात्री 2-2 वाजेपर्यंत पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही महिला तिथपर्यंत पोहोचलोय, मंडळांच्या माहिती गोळा केली. आणि खरं सांगायचा अनुभव मी इथे सांगू इच्छिते की त्या मंडळांना इतकं म्हणजे तेव्हा आम्ही रात्री 2 वाजता, हो दुपारी नव्हे, काम धंदा सांभाळून जेव्हा आम्ही रात्री इथे एकत्र जमायचो, त्याच्यानंतर आम्ही पुरुषांसमवेत त्या मंडळाची माहिती जमा करण्यासाठी किंवा जे आमची कार्यक्रम आम्ही करतोय त्याची माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांना
प्रोत्साहित करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलो. आणि त्या मला असं वाटतं या प्रोग्राम मध्ये आम्ही 50 मंडळांना अप्रोच केलं आणि ती 50 मंडळ त्या शेवटच्या आमच्या 50व्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्यांना पुरस्कृतही केलं त्या ठिकाणी आम्ही. म्हणजे हा म्हणूनच मला वाटतं कुठेतरी सार्वजनिक मंडळ म्हटल्यानंतर ना एक सामाजिक एकजुटीचा जो संदेश आहे तोही कुठेतरी मिळत असतो. पण मग कुठेतरी मनात परत एकदा येतं की सखी म्हटल्यानंतर तिला तिचं घर सांभाळणं, नोकरी करणं आणि शिवाय मंडळाची तुम्ही तुमच्या पदावर असलेली जबाबदारी आज पार पाडताय. तर रुपाल मॅडम परत तुमच्याकडे येते की ज्यावेळेला काही बैठका होतात किंवा निर्णय होतो तर एक महिला म्हणून किंवा तुमच्याकडे असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे म्हणून कुठल्या विचारात सकारात्मक बदल आतापर्यंत झालाय का, किंवा की पुरुषांनी घेतलेला निर्णय पण आपण असं न करता असं केलं तर जास्त चांगलं होईल असं महिलांनी सुचवलंय आणि काही सकारात्मक बदल झालाय असा कधी प्रसंग घडलाय का? बघा, आम्हाला देखील जेव्हा आम्ही मंडळावरती पदावर आलो आमच्या देखील मनामध्ये असे विचार होतात, अरे आम्ही महिला आहोत तर आम्हाला मान देण्यात येतील का, आमचे निर्णय घेण्यात येतील का. तर मला असं वाटतं 2011-12 ना डॉक्टर ॲडव्होकेट नरेशजी दहीभावकर सर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. तर ते आमच्या मंडळामध्ये त्यांनी भेट दिली होती आणि आमचे तेव्हाचे माजी अध्यक्ष दत्ता सरदेसाई यांनी त्याला म्हणजे अनुमोदन दिलेलं की नाही, महिलांची संख्या ही मंडळामध्ये 40% असायला हवी. आणि त्याला इतर आमच्या मंडळामध्ये म्हणजे जुने पदाधिकारी होते, बेंगारडे सर आणि धुरी सर वगैरे जे होते त्यांनी देखील त्यांना अनुमोदन दिलं की नाही पाहिजेच. कारण महिला ज्या पद्धतीने घर सांभाळते, घरामध्ये जसं काटकसरीने ती पूर्ण सांभाळून घेते त्या पद्धतीने ती मंडळात आली तर मंडळामध्ये देखील काटकसर होऊन कमी खर्चामध्ये अनेक उपक्रम आम्ही करता येतील. आणि त्याचंच हे उदाहरण आहे 50 सामाजिक उपक्रम जे आम्ही जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये आम्ही केले. आणि आमच्या मंडळामध्ये एक असं आहे की ज्याचा विषय त्याचं नेतृत्व असा आमच्याकडे एक विषय आहे, म्हणजे ज्याचा विषय असेल तोच काम करणार. तर आम्हाला महिलांना देखील ही संधी उपलब्ध करून दिली, ह्याच्यासाठी आम्ही खरंच मंडळाचे देखील खूप खूप धन्यवाद मानतो. बरं, आम्ही एक फोटो आता बघतोय की तिथे ज्येष्ठ नागरिक सुद्धा खेळात सहभागी आहेत. तर मेघा मॅडम काय सांगाल या फोटोविषयी? कसं आहे, वयाच्या 5 वर्ष पासून ते वयाची 60, 65, 75 गाठलेली महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना देखील आम्ही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे समाज प्रबोधन म्हणतो कशाला आपण, यालाच तर सर्वांना एकत्र करून घ्यायचं. मॅडम, मनात एक प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यांना समाविष्ट करायचा नक्कीच प्रयत्न आहे, पण मग हे आव्हान वाटतं का की ज्या महिलांना काम करायची इच्छा आहे पण कदाचित त्यांना घरातून तितका सपोर्ट मिळत नसेल, मग या महिलांच्या बाबतीत आपण काय भूमिका उचलता? कसं आहे, आम्ही छोटे मोठे प्रोग्राम करतो असं मी म्हटलंच. तत्पूर्वी मी असं म्हणेन की सांस्कृतिक कार्यक्रम आता ज्या महिलांना खरोखर घरातून सपोर्ट नाहीये किंवा त्यांना बॅकिंग नाहीये अशा महिलांना आम्ही वेगळ्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तेच मला तोच मार्ग विचारायचा. एक्झॅक्टली. 56 भोग गणपती आमचे गणेशोत्सवामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही सादरीकरण असतं, त्याच्यामध्ये एक 56 भोगचा कार्यक्रम आम्ही ठेवतो. त्यावेळेस कसं पाककृती ही महिलांचा आवडीचा विषय असतो. बरोबर. प्रत्येकीला आम्ही विषय देतो की विषय म्हणण्यापेक्षा एक पदार्थ तुम्ही बनवून आणा जेणेकरून ह्या महिला त्या निमित्ताने तरी मंडळाशी जोडल्या जाव्यात. हा मला वाटतं उद्देश असतो. एक मखर आम्हाला दिसतंय, काय वैशिष्ट्य आहे याचं, काय सांगाल? मखराचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम, हे आमच्या स्थानिक लोकांनी केलेलं आहे. आमच्याकडे नेहमीच कलागुलांना वाव मिळतो. आणि फळांनी सजवलेलं मखर आहे हे. तसेच अनेक प्रकारचे मखर आम्ही स्वतः म्हणजे आमच्या स्थानिक मंडळातील सुदेश धुरी सेक्रेटरी त्यांनी त्याचा पुढाकार घेऊन आणि आमच्या काही मुली त्याच्याबरोबर रात्रभर काम करून हे मखराचं तुम्हाला जे फोटो दिसतोय त्याच्यामध्ये सहभागी होऊन हे सर्व आउटपुट आलेला हा बरोबर फोटो आहे. सांगण्याचं आहे की आपण जे बोलतो जेनझी, आता जो विषय आहे खरं तर जेनझी मुलं काय करतात, तर हा मकर जो आहे ना हा त्याचंच एक उदाहरण आहे. कारण त्या ज्या मुली ज्या असतात ना त्यांच्याबरोबर काम करायला
त्याच वयोगटातल्या मुली आहेत. एक शिवानी पेडणेकर आणि प्रतीक्षा सावंत असं मी त्यांचं नाव घेऊ इच्छिते आवर्जून, कारण त्या दोघी एवढ्या मेहनत करतात ना त्यांच्याबरोबर. हे मकर करण्यामध्ये रात्रभर ते तिथे थांबतात त्यांच्याबरोबर. एक नंदू पेडणेकर म्हणून आहेत आमच्या मंडळामधले, ते देखील त्यांच्याबरोबर असतात आणि इतर महिला देखील असतात. असं नाही की रात्र झालं की तुम्ही मखर म्हणालात की त्याच्यातून एक पर्यावरण स्नेही yes, बरोबर, वातावरण जपलं जातं. हे मखर करायला साधारण किती दिवस लागले, म्हणजे मनात उत्सुकता म्हणून विचारलं. बघायला गेलं तर हे मकर करायला हार्डली 2 दिवस लागतात. म्हणजे त्याचं डेकोरेशन आणि आधी संकल्पना करायला थोडासा वेळ, पण एवढी मेहनत घेतात ना सगळेजण एकत्र काम, टीम वर्क करून, की ते 2 दिवसामध्ये मकर तयार होतं. कारण आता फळांचा मकर असेल तर आपण 4-5 दिवस आधी करू शकत नाही, तो लगेच खराब होऊ शकतो. भाज्यांचा मकर बनवलेला आहे, गरम मसाल्याचा मकर बनवलेला आहे, राईचा मकर बनवलेला आहे, काळी मिरीचा मकर बनवलेला आहे. बरं, मग हे मखर आहे तुम्ही केलंय, अतिशय सुंदर आहे, पण मग त्याच्यानंतर या फळांचं किंवा मसाल्याच्या पदार्थांचं कशा पद्धतीने विनियोग केला जातो? उपयोग होतो त्याचा, कारण मसाल्याचे पदार्थ खराब होतच नाही. त्याचा उपयोग आपण जेवणामध्ये म्हणजे ते आम्ही टाकून देत नाही कुठेच. आता फळांचा मकर जो बनवलेला ना, तो फळांचा मकर देखील म्हणजे जर मकर काढला ना तेव्हा सगळ्यांनी ती फळं खाल्ली. कोणी म्हणजे खराब झाली नव्हती ती फळं, सगळी ताजी फळं होती, त्याच्यामध्ये खराब झाली, म्हणजे वाया जात नाही कुठे काही. त्याचाच उपयोग होतो. आता एक उल्लेख झाला जेन्झिसचा, तर मला या दृष्टिकोनातून विचारायचं आहे की एवढ्या सोसायट्या एकत्र येऊन इतकं मोठं मंडळ आहे की जिथे महिला पदांची संख्या आणि काम करणाऱ्या सखींची संख्या ही जास्त आहे. तर मेघा मॅडम, काय अनुभव वाटतो की जेन्झिसच्या बाबतीत ज्यावेळेला आपण शिस्त किंवा नियोजन याचा विचार करतो, कारण तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की आगमन सोहळा असेल किंवा विसर्जन सोहळा असेल, कुठलंही मंडळ असू दे, शिस्तपूर्ण पद्धतीने जाणं, त्याचं नियोजन करणं हे तितकंच गरजेचं असतं, तरच सगळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात. अगदी. काय सांगाल तुमच्याकडची ही जेन्झिस कशा पद्धतीने काम? कसं आहे, आता तरुणाई म्हटलं की सोशल मीडिया आलं, फोटो सेशन आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थापन किंवा नियोजन असेल आणि त्यांना जर साथ असेल आपल्या मंडळींची, ज्यांना अनुभव आहे, तर ते नक्कीच कुठेतरी. आता आपला 61 वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत. या वर्षी आमचं आगमन असणार आहे. आम्ही एक रील स्पर्धा ठेवलेली आहे. बर, तिथे हा तरुणाईचा विषयच आहे ना, मग त्याच्यासाठी तर म्हणजे कुठेतरी त्यांना वाव मिळतो. आणि त्या रील स्पर्धेतून येणारे जे पुरस्कृत होऊन 3 नंबर आपल्याकडे काढले जातात, ऑब्वियस सगळी तरुणाई त्याला जोडलेली जाते. हे जोडणं हे फार महत्वाचं आहे. आणखीन एक सांगावं असं वाटतं की आमच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत, आगमन आणि विसर्जन सोहळ्यामध्ये आमच्याकडे इतका मॉब असतो. मॅडम, विचार नाही, कधीतरी या असं मी म्हणेल तुम्हाला की याच बघा, आमचं आगमन आणि विसर्जन अगदी शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीत असतो आणि त्यात करून महिलांना खूपच सुरक्षित वाटतं. मला वाटतं आणि सुरक्षिततेचा मुद्दा आला आणि फोटो दिसतोय. आणि मगाशी हा एक उल्लेख परिचयात सुद्धा मी वाचला की महिलांसाठी एक स्वसंरक्षण शिबिर म्हणा किंवा या पद्धतीचं आयोजन करणं. रुपल मॅडम, काय भूमिका होती याच्या मागे, काय सांगा? प्रत्येक महिला, आपण आता बरेच अशा गोष्टी ऐकतो की इथे महिलांवरती अत्याचार झाला, तिथे महिलांवर अत्याचार झाला, तर महिलांनी कुठे कोणावरती डिपेंड राहू नये, कोणत्या पुरुषावर डिपेंड राहू नये की हा मला वाचवायला येणार, तो मला वाचवायला येणार. स्वतःची संरक्षण हे स्वतःच करायला पाहिजे. यासाठी आमचा उद्देश असतो की या स्वसंरक्षण शिबिरामार्फत, जसे माझे मिस्टर हे घेतात आणि त्याला मी सपोर्ट करते, तर त्या संरक्षणामार्फत हा संदेश असतो की महिलांनी आपली सुरक्षा आपणच करायला पाहिजे. आजकाल महिला रात्री अपरात्री बाहेर जातात, कामावर जातात, येताना एकट्या असतात, तर कुठेही त्यांना असुरक्षित वाटू नये किंवा कोणता प्रसंग सांगून कोणता येत नाही, अचानक येतो प्रसंग, तर त्या प्रसंगाला आपण त्यावेळी कसं उत्तर द्यायला पाहिजे किंवा त्या प्रसंगाला आपण कसं सामोरं जायला पाहिजे, ह्या आपण त्या गोष्टी त्या संरक्षण शिबिरामध्ये शिकवल्या जातात. कोणत्या प्रकारचा आपण अटॅक करायला पाहिजे, कोणत्या प्रकारे आपण आपल्याकडे काही वस्तू ठेवायला पाहिजे, हे त्या संरक्षण शिबिरामध्ये आपण त्यामार्फत सांगितलं जातो. वा, मला वाटतं पुन्हा एकदा मेघा मॅडम तुमच्याकडे येते की हे सगळं तर तुम्ही करताय आणि तुम्ही मगाशी म्हणाल की 61वं हे यंदाचं वर्ष आहे, त्यासाठी तुमचं दोघींचंही आणि अख्ख्या मंडळाचं अर्थात अभिनंदन करते. पण येत्या काही वर्षात काही असे उपक्रम असतील, उद्दिष्ट असतील की जी गाठायची आहेत, कारण आता 60 वर्षांचा प्रवास होऊन गेलेला आहे आणि येणारा पुढचा काळ, एकंदरीत वातावरण बदललेलं आहे. काय उद्दिष्ट किंवा काय धोरणं मनात आहेत? धोरणं म्हणू शकतो आपण असं की आता आम्ही खरं तर यापूर्वीच आम्ही
तरुण पिढीबद्दल आपण म्हटलं की ह्या तरुण पिढीला आम्ही एकत्र घेऊन काम करतो. आत्ताचा जो आमचा 61वा विसर्जन आगमन सोहळा आहे, पूर्ण जबाबदारी आमच्या तरुणाईने घेतलेली आहे. तरुण मंडळी एकत्र येऊन हा सगळं, म्हणजे आम्ही फक्त सपोर्टला आहोत, असं नाही की आम्ही तिथनं पाय काढलाय, पण ही जी सपोर्टिंग सिस्टम आम्ही चालू केली आहे किंवा एक फळी बांधलेली आहे, आम्ही सुरुवातच केलेली आहे. म्हणजे आत्ताच असं नाही, पूर्वीपासून आम्ही ही जी नियोजनबद्धता म्हणा किंवा आपले संस्कार परंपरा ही तरुणाईमध्ये उतरावी किंवा अगदी लहान मुलांवर त्याचा कसं आहे, कुठेतरी आपली संस्कृती जपायला पाहिजे. बरोबर. आणि हे मला असं वाटतं महत्वाचं आहे आपल्या भारतीयांसाठी. संस्कृती आपली कुठेतरी विलोपनात जाते हे आपल्याला असं जाणवतंय. कारण का आजची पिढी ही सतत मोबाईल, पण त्यांना कसं एकत्र आणता येईल, तर त्याच्यासाठी आम्ही जसं म्हटलं 50 प्रोग्राम मध्ये 50 उपक्रमांमध्ये आम्ही प्रेमाचा दिवस साजरा केला. आजी आजोबांसोबत प्रेमाचा दिवस साजरा केला. लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, पण आम्ही आजी आजोबांसोबत केला. पण ह्याचं कारण असं आहे मॅडम की आपला जो म्हणजे ही जी तरुण पिढी म्हणा, छोटी मुलं म्हणा, यांच्यावर संस्कार घडावेत आणि आपली संस्कृती पुढे जावी, त्याच्यासाठी कुठेतरी समाज प्रबोधन होणं फार आवश्यक आहे. आणि रुपाल मॅडम, आपण काही जोडू इच्छिता याला? मी म्हणेन की हा सार्वजनिक गणेशोत्सव आपला सुरुवात कोणी केला तर लोकमान्य टिळकांनी केला. आणि त्यांचं पण उद्दिष्ट हाच होता की समाजातील इतर लोकांनी सर्वांनी एकत्र यावे आणि समाज प्रबोधन त्यामार्फत करावं. हेच टिळकांचा एक उद्देश होता की गणपती हा घराघरात न पूजला फक्त न जाता तो समाज प्रबोधनासाठी येऊन सार्वजनिक उत्सव साजरा करावा, हेच त्यामागील उद्देश होतं. नक्कीच. मला वाटतं मेघा मॅडम, मला वाटतं आज सखीच्या निमित्तानं तुम्ही दोघी इथे आलात. कदाचित आता मंडळावरची जबाबदारी अजून वाढली असं म्हणायला हरकत नाही. तुमच्याबरोबर अनेक सखी काम करतात. तर मला तुम्हाला हे विचारायचं की जबाबदाऱ्यांचं वाटप दिल्यानंतर सखी म्हणून ती सकारात्मकतेने कशी काम करते? सखी म्हणून सकारात्मकतेने काम करताय म्हणजे कसं आहे, आज आम्ही टीमवर्क म्हणतो आहे, तर आमच्यावर पण कसं आहे, स्वागत कमिटी आम्ही स्थापन केलेली आहे. म्हणजे पुरुषांवरचा एक तो भाग आमचा कमी झालाय कुठेतरी, किंवा पूजेचं व्यवस्थापन म्हणा किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या की स्त्रिया खूप छान पद्धतीने करतात, आणि ते जर आम्ही वाटून विभागून घेतलं तर काम अतिशय सुंदर आणि खूपच छान होतं. त्या संदर्भात असं म्हणेन की आमच्याकडे भंडारा असतो. म्हणजे या कालावधीत आम्ही जवळजवळ विभागातील 3,000 ते 3,500 माणसं इथे जेवतात. त्यांचं जे नियोजन आहे ते एक स्त्री छान पद्धतीने करू शकते. आणि स्वागत कक्ष कमिटी म्हटलं, स्वागत म्हटल्यानंतर महिला नेहमीच तयार असतात स्वागताला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सखी तिथे आहेच. म्हणजे सखी, आणि मला वाटतं सखी आहे म्हणून सर्जनशीलता आहे असं म्हणू शकतो. मॅडम, खरं तर तुम्ही छान बोलताय आज आणि मला छान वाटतंय, पण अगदी शेवटी जाताना जर आत्ताच्या जेनझीजना या सगळ्या नियोजनाबाबत, शिस्तीबाबत जर काही सांगायचं असेल, कारण ह्या सगळ्या ह्याच्यात शिस्त महत्वाची आहे, तरच सगळे कार्यक्रम नीट पार पडतील, काय संदेश द्याल? मी आजच्या तरुणांना फक्त हा संदेश देईन की आपली संस्कृती ही जपा, ती सोडू नका. म्हणजे आजचा मॉडर्न काळ असेल तरी देखील आपली जी संस्कृती आहे ही खूप सुंदर आहे. आपल्या भारताची जी संस्कृती आहे ती आपण कुठेतरी जपली पाहिजे. इतर देशांमध्ये उलट आपल्या संस्कृतीला महत्त्व देतात, तर आपण आपल्याकडची संस्कृती का सोडावी, ती जपली पाहिजे. म्हणूनच आपणही आजचा विषय घेतला होता की परंपरेसोबत परिवर्तनाची नवी दिशा, आणि या नव्या दिशेवर तुम्ही दोघी खूप छान काम करता आहात. अख्खं मंडळ तुमचं काम करताय, तेव्हा तुमच्या संपूर्ण मंडळासाठी खरंच खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले अतिशय मनापासून आभार मानते. खूप धन्यवाद. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.